रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। प्रत्येक घरात एक वस्तू असते, ती म्हणजे देवघर किंवा देवासाठी ठेवलेली जागा, जिथे असलेली सकारात्मक ऊर्जा त्या घराला बांधून ठेवते। घरातील लोकांना प्रत्येक संकटातून तिथूनच बळ मिळते। हिंदू घरांमध्ये तर मंदिराची प्रतिकृती असलेल्या घरातच भगवंत विराजमान असतात। हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व आहे। या माध्यमातूनच आपण देवाप्रती आदर व्यक्त करतो आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळवतो। देवाची पूजा करण्यासाठी आपण घरात देवघर बांधतो। वास्तुशास्त्रातही देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान आहे, ज्यामुळे घरात सुखसमृद्धी राहते। अनेकदा देवघर जुने झाल्यावर ते बदलण्याचा किंवा काढून टाकण्याचा विचार आपण करतो, परंतु शास्त्रामध्ये ते शुभ मानलं जात नाही। पण काही वेळा देवघर बदलण्याची गरज भासते। अशा परिस्थितीत जुन्या देवघराचं काय करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत। ज्योतिषांच्या मते घरात ठेवलेले देवघर सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते। जेव्हा आपण आपल्या घरात पूजा करतो तेव्हा त्याची ऊर्जा देखील आपल्या घरात राहते। त्याच वेळी जेव्हा तुम्ही ते विकण्याचा किंवा कुणाला देण्याचा विचार करता तेव्हा त्याची सर्व सकारात्मक ऊर्जा त्यासोबतच जाते। जर तुम्हाला तुमचं देवघर कुणाला देण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर सर्व देवी देवतांची मूर्ती किंवा चित्र काढण्यापूर्वी नव्या मंदिराची पूजा करून घ्यावी। त्यात देवतांची ब्राह्मणांकडून मंत्रोच्चाराने विधिवत स्थापना करून घ्यावी। अशा प्रकारे नवीन देवघरात पूजा केल्याने मंदिरात ऊर्जेचा संचार होतो। दुसरीकडे जुन्या देवी देवतांच्या मूर्ती किंवा चित्र काढायची असतील तर ती पाण्यात टाकू नका। या मूर्ती कोणत्याही चौकात किंवा झाडाखाली ठेवू नका। तुम्ही त्यांचे विसर्जन करू शकता। कोणत्या दिवशी देवघर स्थापित करावे? सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस घरात मंदिराची स्थापना करण्यासाठी सर्वात शुभ मानले जात आहे। देवघर कोणत्या दिशेला असावे? तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता। या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात। देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातूनच प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते। घरामध्ये देवघर कोणत्या ठिकाणी असावे? घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी का होईना सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे। ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात। सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। देवघरात आपण कोणते नियम पाळू शकतो? देवघरात लावलेल्या समईची ज्योत दक्षिणेकडे असू नये। समईत नेहमी विषम संख्येतील वाती असाव्या। तसेच निरंजन जळताना तूप व तेल एकत्र घालू नये। पूजन करताना देवाला नेहमी करंगळीच्या जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावा। देवपूजा करताना आपण वापरत असलेली आसनं, जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये। दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे। यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।